7 जुलै 2024 रोजी झालेली पगारवाढ चुकीची कशी, लाईन स्टाफसाठी फसवेगिरी केली कोणी आणि यापुढं लाईन स्टाफची दिशा काय असली पाहिजे, हे महाराष्ट्रातील आपल्या सर्व सभासद पदाधिकारी आणि महाराष्ट्रभरातील समर्थकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व रिक्वेस्टनुसार हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, 7 जुलै 2024 रोजी काय घडलं हे तर मी सांगणार आहे, परंतु त्याच्या अगोदरचा इतिहास आपल्याला माहीतच आहे, परंतु त्याला पुनरुज्जीवनी देणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला हे पुढचं माझं म्हणणं लक्षात येणार आहे. 7 जुलै 2024 च्या अगोदर पगारवाढीच्या जवळपास 8-9 मीटिंग झालेल्या. त्या मीटिंगच्या अगोदर आपली लाईन स्टाफ बचाव कृती समिती म्हणून स्थापन झालेली आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून आपण हेड ऑफिसपर्यंत मान्य ऊर्जामंत्रीपर्यंत आपण आपले प्रश्न पोहोचवले. परंतु मित्रांनो, आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कृती समिती स्थापन होताना आपल्यासोबत 34 संघटनापैकी किती संघटना आल्या आणि त्या ज्या संघटना आपल्या लाईन स्टाफ बचाव कृती समितीत आल्या त्याच्यानंतर त्या संघटना अचानक 7 जुलैच्या पगारवाढीच्या अगोदर कुठं गायब झाल्या आणि त्यांनी केलं काय, हे समजून घेण्यासाठी मित्रांनो, आता 7 जुलै 2024 रोजी जी पगारवाढ झाली तिथं खरं आपल्या लाईन स्टाफची जी बाजू मानणारे लोक होते हे स्पष्ट करतो मी, त्यांना दाबण्यासाठी बाउन्सर होते, त्यांना बोलू दिलं जात नव्हतं. एक कृती समिती ज्याच्यामध्ये फेडरेशन, तांत्रिक, अजून दुसऱ्या 2-4 संघटना, इंजिनियर असोसिएशनचं नाव घेण्यात, त्यांना नाव ठेवण्यात किंवा त्यांची बदनामी करण्यात काही अर्थ नाही. त्या इंजिनियर असोसिएशनच्या अध्यक्षांनी माती तिथं खाल्ली. पहिल्या मिटिंगला मान्य ऊर्जामंत्री साहेब म्हणले 15% हे कबूल झाले. त्याच टायमाला सगळा राडा पहिल्या मिटिंगच्या टायमाला तोच झाला. 7 जुलैला हे 19% लगेच कबूल नव्हते झाले, 17ला कबूल झाले, नंतर बाकीच्या दबाव टाकले, 18ला कबूल झाले, त्याच्यानंतर 19ला बी कबूल झाले. मग मान्य ऊर्जामंत्री साहेब जे काय म्हणतात त्याला अलाउन्सेस कमी करायला जेवढे इंटरेस्टेड दिसले नाही तेवढे तर इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष एक त्या 6 संघटनाची म्हणजे फेडरेशन, तांत्रिक 10-29 यांची जी कृती समिती आहे ना याचं ते प्रतिनिधित्व करीत होते. आणि मित्रांनो, हा झाला त्यांच्या कृती समितीचा विषय. त्यांनी माती खाल्ली, त्यांनी पहिल्यांदा नोटीस दिली ती आणि तिथं सगळा खेळ बिघडला. आता राहिला विषय मित्रांनो दुसऱ्या कृती समितीचा. दुसऱ्या कृती समिती हे त्याचे आमंत्रक आहेत आपले विवेक महाले साहेब स्वाभिमानी संघटनेचे. अक्षरशः त्यांनासुद्धा बोलून दिलं नाही, त्यांनासुद्धा तिथं बाउन्सर मार्फत दाबण्यात आलं. आता हे झाले ते निमंत्रक आहेत त्या दुसऱ्या कृती समितीचे, पण त्या कृती समितीमार्फत झुटे नामक दुसऱ्या युनियनचे पदाधिकारी म्हणे सातत्याने पहिल्यापासून सांगतात का नाही मी मांडतो म्हणे, मी बोलतो म्हणे, व्यवस्थित विश्लेषण करतो म्हणे. अक्षरशः त्या माणसाने तिथं तोंडच उघडलं नाही. झाला घात तिथं त्या कृती समितीचा. आता राहिला विषय मित्रांनो लाईन स्टाफ बचाव कृती समिती. ही कृती समिती ऐन पगारवाढीच्या टायमाला तिथं फुटली, म्हणजे त्याच्या अगोदरच फुटलेली. अचानक एक तांत्रिक मित्रसंघ तयार झाला. त्याच्यामध्ये मित्रांनो ज्या कुठल्या संघटना लाईन स्टाफ बचाव कृती समिती सोडून सामील झाल्या, आपला घात खरा तिथं झाला की लाईन स्टाफच्या प्रश्नावरती फोकसच नाही आला. अचानक मित्रांनो तिथं वेगवेगळ्या मित्रसंघ करून लाईन स्टाफ बचाव कृती समितीला मागं टाकून यांचं तुंतुनं वाजवायला लागले. आमच्यासारखे जे बोलणारे होते त्यांना बोलू दिलं नाही. समोरून एक आदिनाथ पवार म्हणून होते, त्यांना बी बोलू दिलं नाही. आम्ही एकमेकाला सपोर्ट करून बोलण्याचा प्रयत्न करीत होतो तर दोघाला दाबलं गेलं. आम्ही बोलणार, हे बघा कसं असतं मित्रांनो, वादाच्या ठिकाणी वादाने महत्त्वाच्या, बोलण्याच्या ठिकाणी महत्त्वाचंच बोलायला पाहिजे. परंतु काही लोक एवढे बेअक्कल येतं. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्याला 34 संघटनापैकी एक 5-6 संघटना सोडून द्या. ज्या इंजिनियर असोसिएशन आहे ती त्यांच्या वर्गासाठी भांडणार, ऑपरेटर युनियन आहे ती त्यांच्या वर्गासाठी भांडणार, पण जी तांत्रिक युनियन आहे ज्याच्याशी रिलेटेड आपला लाईन स्टाफ येतो ते म्हणतात आम्ही तांत्रिक कर्म. उरलेल्या मित्रांनो 5-6 संघटना सोडल्या बाकी सगळ्या संघटना म्हणतात आम्ही लाईन स्टाफसाठी लढतोय, आम्ही लाईन स्टाफसाठी लढतोय. अरे मग लाईन स्टाफसाठी लढताय तर मग लाईन स्टाफचे प्रश्न का सुटत नाही? तांत्रिक 10-29 फुटली, संघटना निघली. तांत्रिक 10-29 परत फुटली, 50-59 तांत्रिक निघली. म्हणजे मित्रांनो 1701 निघली, 50-59 निघली. 1701ला बी नाव ठेवण्यात काय अर्थ नाही. जहिरुद्दीन साहेब तिथं बोलले का 1000 रुपये पे आउट ऑफमध्ये घ्या.
50-59 तांत्रिकचे जे सरचिटणीस आहेत, प्रभाकरजी लहाने मित्र आहेत आपले, संबंध चांगले आहेत आपले, परंतु संबंधाच्या ठिकाणी संबंध मित्रांनो, त्यांनी अचानक लाईन स्टाफ बचाव कृती समिती सोडलेली. ते अचानक आता ते तिथं लाईन स्टाफच्या नावाने बोलायलाच तयार नाही. बरं, आता मित्रांनो हे झालं तुम्हाला आता तोडक्या मोडक्या शब्दात जेवढं शॉर्टकटमध्ये सगळा चिखल तुमच्यासमोर मांडायचा तेवढा मांडला. आता घात मित्रांनो आपला असा होतोय परत, लाईन स्टाफच्या नावाखाली युनियन चालवणं, काढणं, तांत्रिक म्हणून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणं, गोळी चालवणं आणि जर शिकार झाली तर त्या शिकारीतला एक तुकडा लाईन स्टाफच्या नावाने फेकणं. हे तांत्रिक युनियनवाल्याचं सत्य आहे मित्रांनो. 10-29 किती बाऱ्या फुटून द्या, किती तांत्रिक निघू दे, त्यांचं सत्य हेच. आपल्या खांद्यावर बंदूक ठेवणं, शिकार झाल्यावर म्हणणं तुमचा तर फक्त खांदा होता, बंदूक गोळी हात आमचा होता, निशाणा आमचा होता. आता याचं अजून सविस्तर विश्लेषण जर सांगायचं झालं मित्रांनो, आता वीज क्षेत्र बचाव कृती समिती नावाने एक लेटर गेलंय आणि त्याच्यामध्ये तांत्रिक स्वतंत्र वेतन श्रेणी ही मागणी ठेवण्यात आली. आता महाराष्ट्रातल्या लाईन स्टाफने ठरवायचं तुम्हाला तांत्रिक स्वतंत्र वेतन श्रेणी पाहिजे की लाईन स्टाफ स्वतंत्र श्रेणी पाहिजे. जी खांद्यावर बंदूक ठेवायचं उदाहरण दिलं मित्रांनो शिकार करण्याचं, त्याच्यामध्ये तांत्रिक स्वतंत्र वेतन श्रेणी भेटल्यानंतर जो आपल्याला एक तुकडा फेकून मारणार शिकार झाल्यानंतर म्हणजे 12,000 जर 100 रुपये भेटले, जर 100 रुपये भेटले तर 12,000 ऑपरेटर लोकांना तांत्रिक कर्मचारी म्हणून 50 रुपये ते घेऊन जाणार. 45,000 लाईन स्टाफला 50 रुपये देणार. आता पुढं 12,000, पुढं 45,000 लाईन स्टाफची सँक्शन पोस्ट. तर मित्रांनो ही जर तफावतच आपली दूर झालेली नसेल तर आपला तिथं तांत्रिक स्वतंत्र वेतन श्रेणी घेऊन फायदा काय. दुसरी गोष्ट, हीच हीच वीज क्षेत्र बचाव कृती समितीच्या माध्यमातून सर्व यंत्रचालक मित्रमंडळ काय करतायत तिथं लाईन स्टाफला सोबत घेऊन चालू म्हणतात, परंतु मागणी करताना अशी करता की काय वेतन रेशो समान करा. आता आपल्या डायरेक्ट क्लासचाच फरक आहे, यांचा वेतन रेशो समान कसा होईल. दुसरी गोष्ट, यांनी काय मागणी केली, तांत्रिक कर्मचाऱ्यांना 20 लिटर पेट्रोल द्या. अरे फील्डवर तर लाईन स्टाफ फिरून राहिला, मग हे तांत्रिक कर्मचाऱ्याला 20 लिटर पेट्रोलची मागणी कुठून आली. यंत्रचालकांना भेटू नये अशातले आम्ही नाही आहे. आपण आपल्यातला फरकच लांब जर झाला नाही, आम्ही क्लास 4मध्ये तुम्ही क्लास 3मध्ये, तुमच्या आमच्यामधला हा फरक तुम्ही दूर करायला जोर लावित नाही. आणि आम्ही मागच्या पगारवाढीत केलेली 20 लिटर पेट्रोलची मागणी त्यावेळेस तुम्ही डावलता आणि ह्या पगारवाढीला म्हणताय तुम्ही तांत्रिक कर्मचाऱ्याला 20 लिटर पेट्रोल द्या. म्हणजे लाईन स्टाफला नको स्पेशल, वेतन रेशो समान करा. ऑपरेटरची एक मागणी केली, ऑपरेटरची वेतन तफावत दूर करा. कसली ऑपरेटर लोकांची वेतन तफावत आणि लाईन स्टाफची वेतन तफावत दूर कधी करणार. मग ऑपरेटरची वेतन तफावत दूर करायची, तांत्रिक वेतन श्रेणी सुरू वेगळी मागून घ्यायची. मग आता तीच गोष्ट आली, खांद्यावर बंदूक आपल्या ठेवणार, झेंडे आपल्या हाती देणार, शिकार झाल्यानंतर एक तुकडा फेकणार. तो काय होतं, चर्चेला आम्ही गेलतो. तो काय होतं, डोकं आम्ही लावलंय. तो काय होतं, नेतृत्व आम्ही केलं. ह्या अशा गोष्टी होणार मित्रांनो. एकंदरीत लाईन स्टाफ बचाव कृती समिती सगळ्यात पहिले जिथं फुटली किंवा त्या कृती समितीमधून सगळ्यात पहिले जे कोण बाहेर पडले ते होते सय्यद झहिरुद्दीन साहेब, तांत्रिक 1701. यांच्याशी माझं वैयक्तिक बोलणं झालं. साहेब तुमचं वय झालं गेलंय, तुम्ही खूप वर्ष झाले आता याच्यात सक्रिय आहेत म्हणलं, ह्या तरुण पोरांचं नवीन पोरांचं भलं करा, तुम्ही असे बाहेर पडू नका. त्यावेळेस मित्रांनो त्या माणसासोबत माझे वैयक्तिक म्हणा, संघटनात्मक म्हणा, वेगवेगळ्या स्तरावर म्हणा खूप सारे वाद झालेले, पण ते तात्विक असतात मित्रांनो. आम्ही काय एकमेकाचे बांध रेटून कुराड्या घेऊन निंडून नाही राहिलेलो. तात्विक असतात, त्यांना बी ती मर्यादा समजती, मला बी ती समजलेली आहे. त्या व्यक्तीने त्यावेळेस सांगितलेलं की पाटील लाईन स्टाफ बचाव कृती समितीचं भविष्य असं आहे, तुमच्या नावाखाली सगळे लोक आपापली चमकोगिरी करून घेणार, ऐन टायमाला तुम्हाला एकटं पाडणार. बिलकुल मित्रांनो, सय्यद झहिरुद्दीन साहेबांनी सांगितलं तेच बिलकुल तसंच झालं. आतमध्ये आपले आपले म्हणून राहणारेच आपल्या पाठीत खंजीर खुपसायला होते, ऐन पगारवाढीत बाजूला झाले. आता मित्रांनो तिथं आडाप हे लाईन स्टाफच्या बेसिकमध्ये ॲड करा कोणीच म्हणत नव्हतं, पण आज लाईन स्टाफ ती कोणची काय वीज क्षेत्र बचाव कृती समिती
त्याच्यामध्ये आता मागणी मांडतात की हडप्पे लाईन स्टाफला बेसिकमध्ये द्या. अबे तिथं मांडताना मांडलं नाही ऊर्जा मंत्र्यांसमोर, आम्ही बोलत होतो त्याला सपोर्ट करताना आलं आणि आता करून राहिले. एक अचानक तांत्रिक मित्र संघ उदयास आला आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही लाईन स्टाफच्या खांद्यावर परत बंदूक ठेवायला लागले. हे कुठले धंदे तुमचे? आणि महाराष्ट्रातला लाईन स्टाफ यांना भुलतोय, कुठेतरी भुलतोय. आपला आणि यंत्रचालकांचं शिक्षण एक हे आपली तारतांत्री आणि वीजतंत्री या पोस्ट क्लास 3 साठी सँक्शन आहेत. हे लोक त्याच्यासाठी भांडत नाहीत आणि मागणी करतात का ऑपरेटर लोकांची वेतन तफावत दूर करा. अबे लाईन स्टाफ ऑपरेटरचीच वेतन तफावत झाली आहे, त्याच्यावरती कधी कोण बोलणार आहे? तर एकंदरीत महाराष्ट्रातल्या सगळ्या लाईन स्टाफला जाहीरपणे सांगू इच्छितो मी, जर तुमचा विश्वास असेल, तुम्हाला नेतृत्व का माझं स्वीकारायचं असेल, तर आजच सगळ्या संघटना सोडा आणि जे मुळातच खरंच फक्त लाईन स्टाफसाठी लढू राहिले त्यांच्या समर्थनात तुम्ही एकत्र यायला लागा. कारण याच्यानंतर मित्रांनो ह्या कुणावरतीही आपण भरोसा ठेवणार नाही. लाईन स्टाफ बचाव कृती समितीमध्ये एक ना अनेक चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्या, विश्लेषण केले गेले, परंतु ते गिळून घेतले. म्हटलं चला फुलाची पाकळी ह्या विश्लेषणातून येईल, फायदा लाईन स्टाफचाच होणार आहे. परंतु नाही मित्रांनो, जेवढा माझा काय म्हणते त्याला, मी खानदानी लाईन स्टाफ आहे. खानदानी काय म्हणते, बाप बी लाईन स्टाफ होता, महामंडळ स्थापन झालं होतं आणि मी बी लाईन स्टाफ आहे, त्याला खानदानी लाईन स्टाफ होता. आणि खानदानी लाईन स्टाफ जर लाईन स्टाफसाठी लढतो, तुम्हाला विश्वास ठेवायला एकदा हरकत नाही आहे. लय युनियन साऱ्या येऊन गेल्या, 1-2 पिढ्या निघून गेल्या, तरी लाईन स्टाफचं भलं झालं नाही. एकदा विश्वास ठेवून पहा मित्रांनो. आपल्याला ह्या पगारवाढीला विरोध करायचा आहे, तो कसा करायचा आणि आपण ते करू शकतो. कोण मेस्मा कायद्याचा धाक दाखवतंय, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, त्याचा अभ्यास आम्ही करू. ह्या पगारवाढीला विरोधात कसं उतरायचं ती सगळी स्ट्रॅटेजी आम्ही सांगू, तुम्ही फक्त सोबत राहा. आपल्या लोकांना झेंडे झाडायची लय प्रॅक्टिस झालेली आहे, तांत्रिकमध्ये, कधी फेडरेशनमध्ये, कधी दुसऱ्या संघटनेमध्ये. म्हणजे आपल्या हाती फक्त झेंडे धरायला ठेवलेले. चला आता एकदा आपण आपल्यासाठी झेंडे धरू. फक्त नेतृत्व आपलं लाईन स्टाफचे ह्याच्यावर विश्वास ठेवून तरी आता झेंडे मजबूत धरायला चला. कारण माननीय ऊर्जा मंत्री साहेबांसमोर सुद्धा आपल्या मागण्याचा गळा घोटला गेला. वर्षानुवर्ष तर आपल्याकडं दुर्लक्ष केलं गेलंय. अरे मित्रांनो, तुम्हाला काय सांगायचं महाराष्ट्रातल्या लाईन स्टाफ बांधवांना. मीटिंगमध्ये जी दुसरी कृती समिती, तांत्रिक फेडरेशन, इंजिनियर असोसिएशन, अशा 5-6 संघटनाची जी कृती समिती ती सांगून राहिली, अजून दुसरीकडचे सांगून राहिले, आम्ही कोरोना महामारीत छातीची ढाल करून पुढं लढत होतो, चालत होतो. पूर परिस्थिती आली आम्ही पुढं असतोय, वादळ परिस्थिती आली आम्ही पुढं असतोय. अरे आम्ही पुढं असतोय म्हणजे सांगणारे कोण आहे? कोरोनात मेलेत कोण आहेत? वादळात गेलेत कोण आहेत? त्या नाशिकला सुद्धा एक जणाचं पाण्यात चढून 1-1.5 वर्षापूर्वीचा मागच्या वर्षीचाच व्हिडिओ होता. पाण्यात पवत जाऊन पोलवर गेला. मी व्हिडिओ पाहिल्या म्हणलं याचं काय एवढ्या बापाचं वाया चाललं होतं, पवत त्या पोलवर जाऊ राहिला म्हणे. 500 फूट तिकडं पवत जर वाहून गेला असता, त्यांनी काय दिलं असतं? ते आउटसोर्स होता. आणि त्याच्यानंतर हात गेले, त्याला काय भेटलं? कुसळ. अरे आउटसोर्सचा तर विषयच नाही, आउटसोर्सचा विषयच नाही मित्रांनो. काही म्हणा तुम्ही, विषयच निघला नाही. आमचा तर आम्हाला तर बोलूनच दिलं नाही. जे बोलायचं होतं त्याचं तिथं आमचा आवाजच दाबला नाही. जे बोलले त्यांनी तर विषयच काढला नाही, बाकीच्यांनी तर विषयच घेतला नाही. मित्रांनो, हे ज्या कष्टकरी खांद्याला खांदा देऊन चालणारा लाईन स्टाफला आउटसोर्स आणि लाईन स्टाफ यांच्या बाबतीत ते बोलायलाच तयार नाही. ते फक्त म्हणतात कोरोनात, महामारीत, वादळात आम्ही आम्ही सगळं ढाल केली, आम्हाला हे द्यायला पाहिजे. आम्ही सरळ सांगा ना, लाईन स्टाफ हे लाईन स्टाफनी आउटसोर्सनी एक केलं, त्यांच्या अडचणी दूर करा, मग आमचं त्याच्यासोबत घ्या. बिलकुल म्हणत नाहीत मित्रांनो. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय. सगळ्यात महत्त्वाचा विषय. व्हिडिओ किती लांबन मला माहीत नाही, कारण बोलण्यासारखं खूप आहे. मी तुमच्यासमोर पटपट मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आपला मागच्या पगारवाढीत विद्युत सहायकांचा फरक गायब आहे. त्याच्यानंतर आपल्या लाईन स्टाफला मिळालेले 500 रुपये होते, तो फरक गायब आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ते फरक कोणी वाटून घेतला? कुठली संघटना त्याच्यावर बोलली? बिलकुल नाही मित्रांनो. आणि हा फरक जो होता मित्रांनो, तो उरला होता, त्याच्यावरती कोणी बोट ठेवलं नाही. आम्ही त्यावेळेस नवीन दाढी मिशा फुटलेले पोरं लाईन स्टाफचं कच्चं पक्क नेतृत्व घेऊन हेड ऑफिसला गेलो.
ते मित्रांनो उरलेले पैसे क्लास 1-2 अधिकाऱ्यांनी वाटून घेतले. 50-60 कोटी रुपये उरले होते, वाटून घेतले यांनी. आणि बाकीच्या युनियन त्याच्यावरती एक शब्द बोलायला तयार नाही. का माहिती आहे? वरती सगळे पेन चालवणारे बसलेले. एकूण पगारवाढीचा 50% भाग क्लास 1 वाले घेऊन जातात. बॉटर मोजणे इतके बिलकुल ते शिक्षण त्यांचं तसं असेल म्हणून ते घेऊन जातील. प्रशासन कायम त्यांच्यावरच. मी म्हणतो 100% त्यांना द्यावं, आम्हाला फुकट कामाला लावा, म्हणजे कंपनी तुम्ही अशीच बरबाद करा. मित्रांनो, यांनी वरच्या वर पैसे वाटून घेतले ही मिळालेली मला माहिती आहे. आपण त्याच्यावरती हेड ऑफिसला जाऊन मागणी विचारणा करू शकता का टोटल पगारवाढ आली किती, ती वाटली कशी, त्याच्यातून उरलेले गेले कुठं आणि कधीपासून गायब व्हायला लागले. एकही युनियन त्याच्यावर का बोलली नाही मित्रांनो? आता हे मी बोलल्यानंतर मला तुम्हाला माहीत नाही वरती दाबतात ना, हे त्याचेच कारण आहेत. सगळ्या मिलीभगत चालू आहे. एकही युनियन बोलायला तयार नाही, कारण वरती बदल्या करायला बसलेले, वेगवेगळे परिपत्रक काढायला बसलेले, मिटिंगा घ्यायला बसलेले. अबे झेलून मिटिंगा घेणं, झेलून एखादा कागद बाहेर त्याच्यात काय अर्थ आहे रे? स्वाभिमानाने लढून मिळालं तर ती गोष्ट वेगळी आहे, पण झेलून आणि त्याच्यासाठी लाईन स्टाफचा फरक गेला, विद्युत सहायकाचा फरक गेला आणि याच्यावरती कोणी काही बोललंच नाही. विचारा आपापल्या संघटनेला, मागच्या पगारवाढीतला विद्युत सहायकाचा लाईन स्टाफला भेटलेला 500 रुपयाचा फरक भेटला कसा नाही, गेला कुठं त्यो? कोणाकडे उत्तर आहे? आपले लोक आज बी जर म्हणत असतील का नाही आम्ही ज्या युनियनमध्ये तेच नेता भारी, तर बिलकुल मागची पिढी गेली आणि तशीच जाणार आहे. मी MECBत आलं 10 वर्ष झालं ना, 8 वर्षापासून मी याच्यामध्ये पूर्ण सक्रियपणे लढतोय. आणि 8 वर्षात मी अनुभव घेतलेला म्हणजे असं आहे का आपल्या लोकांच्या विरोधात दुसऱ्या युनियन मार्फत आपले लोक उभे केले जातात. आंदोलन आपल्या लोकांमार्फत आपलं आंदोलन हाणून पाडलं जातं आणि आपल्या लोकांनी ज्यांचे हात बळकट करून हेड ऑफिसला पाठवलं, ज्यांना ते लाईन स्टाफच्या बाबतीत बोलायला लागले की त्यांचा बिलकुल आवाज दाबला जातो. मित्रांनो, बाउन्सर ठुले काय ठुलं त्याला आपण घाबरत नाही आहे, परंतु जर ग्राउंड लेवलवरून जर सपोर्टच नसेल भेटत आपल्याला प्रॉपर, तुमच्या आधारावरती जर तुमचं तिथं नेतृत्व सांगणारे लोक जर माती खात असतील, हे ते आमच्याकडे बोट करून जर सांगत असतील का हे लाईन स्टाफचे एकटे प्रतिनिधी नाही आम्हीच, तुम्ही आहेत, आम्ही कुठं म्हणलं की तुम्ही बोलू नका लाईन स्टाफ बाबतीत, परंतु नाही, मागताना असं मागायचं की लाईन स्टाफ म्हणजे म्हणायचं तांत्रिक स्वतंत्र वेतन श्रेणी द्या, बिलकुल 50 त्यांना आणि 45,000 लोकांना 50 रुपये असं म्हणा. ॲड ऑफ पे आता लाईन स्टाफ सोबत पाहिजे म्हणून ॲड ऑफ पे बेसिकमध्ये टाकात आणि मीटिंगमध्ये बिलकुल त्याचा उल्लेख करायचा नाही. नंतर म्हणायचं ऑपरेटर वेतन तफावत दूर करा, पण लाईन स्टाफची वेतन तफावत त्यांना दिसत नाही. वेतन रेशो लाईन स्टाफचा सगळ्यात कमी आहे क्लास 4च्या, तो त्यांना दिसत नाही, पण बाकीच्यासाठी लढायचं. तांत्रिक कर्मचाऱ्याला 20 लिटर पेट्रोल द्या म्हणायचं, परंतु लाईन स्टाफला खरोखर फील्डवर पेट्रोल लागतं 20 लिटर, त्याच्यावरती शब्द काढायचा नाही. अरे मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, ह्या पगारवाढीला आपण विरोधात आहोत. मी त्या दिवशी स्पष्ट केलं ज्या दिवशी मीटिंग झाली. हे मी ज्यावेळेस सांगत होतो ना, हे का विरोधात आम्ही आपल्या वाट्याला काहीच आलं नाही या पगारवाढीमध्ये. फोटो काढायसाठी मरून राहिले लोक, फोटो काढायसाठी आमचा फोटो घ्या मॅडम, शाल घ्या, फुलगुच्छ घ्या, आम्ही तुम्ही चांगली पगार. अबे कोणती चांगली पगारवाढ? चांगलं म्हणा, विरोधात जा. आणि मित्रांनो, फोटो काय करून राहिले रे? ज्या कार्यकर्त्याने तुम्हाला मोठं केलं त्याच्यासोबत लागन तेवढे फोटो काढा ना, 2 तास त्याला जास्त द्या ना फोटोशूटसाठी. तुम्ही इकडं फोटो काढायसाठी मरून राहिले, महत्त्वाचे मुद्दे टाळून दिले. मला दुःख याचं वाटलं मित्रांनो, ह्या युनियन आपल्या नाही आहेत, हे मी माझ्या लागल्यापासून तर ओळखतोय, माझ्या बापाच्या काळापासून मी पाहत आलो ह्या सगळ्या गोष्टी. मित्रांनो, ह्या युनियन आपल्या नाही आहेत. आपण अपेक्षा कुणाकडून ठेवायची? तर CMDने ऐकलं तर अपेक्षा कुणाकडून ठेवायची? तर ऊर्जा सचिवांकडून. आणि ऊर्जा सचिवांनी जर ऐकलं नाही तर अपेक्षा कुणाकडून ठेवायची? तर आपल्या ऊर्जा मंत्री साहेबांकडून. आणि ऊर्जा मंत्री साहेब मागच्या बाईटमध्ये म्हणतात लाईन स्टाफला मी स्वतंत्र काहीतरी देणार. आता काय जादूटोणा झाला ऊर्जा मंत्री साहेबावरती? काय दिलं तर 500 रुपये, ते बी बाहेर दिले.
आणि इकडं आमचे सारे अलाउन्सेस छटाक छटाक ते बी कट करून टाकले. त्याच्यात आमचं बेसिकच कमी आणि तुम्ही त्या बेसिकसाठी मंजुरी दिली, लढाई दिली. ऊर्जा मंत्री साहेबांना आपल्या कष्टकऱ्यांची तळमळ समजली नाही, याच्यापेक्षा मोठं दुःखच कुठलं नाही. मी ज्या दिवशी पगारवाढ झाली त्या दिवशी टाकलेला व्हिडिओ जर आपण पाहिला असेल मित्रांनो, माझा चेहरा मोहरा पाहिला असेल, कुठल्या दबावातून बाहेर आलो, कुठली परिस्थिती डोळ्यासमोर पाहून आलो, ते दुःख मला पूर्णपणे त्यावेळेस व्यक्त करताना आलं ना अजूनही करतानाही आलं. तर मूळ मुद्दा हाच आहे सगळ्या महाराष्ट्रातील लाईन स्टाफला, की आपण आपला लढा स्वतंत्र लढत आहोत. आपण कुणाच्या सोबत जाणार नाहीये, कुठली कृती समितीला आता आपण अटॅच राहणार नाहीयेत. जर तुम्ही साथ दिली तर लढा यशस्वी होईल, नसली द्यायची तर बिलकुल अशीच संघटना चालतायत तशा चालत राहतील, तुमचा गैरफायदा घेतले जातील. तुम्ही मेस्माची चिंता करू नका, तुम्ही आंदोलनाची चिंता करू नका, लढायची दिशा फिक्स आहे. बस तुमची साथ पाहिजे, ती भेटली तर आता ह्या पगारवाढीला विरोध होईल. आणि जे कोण महाराष्ट्रभर पसरवतात, आता लगेच सुरू झालं पगारवाढ मागं ढकलायसाठी, म्हणजे एक न्यूज दाबायसाठी दुसरी न्यूज पुढे आणायची, ही रणनीती जी आहे मित्रांनो. पगारवाढ मागं ढकलायसाठी आता एक ॲनोमली नावाचा विषय रंगून राहिली. ॲनोमलीमध्ये विषय घ्या, ॲनोमलीमध्ये आता आपला विषय सोडून, अबे ज्या 9-9 मीटिंगमध्ये प्रश्न सुटले नाही पगारवाढीच्या, त्या ॲनोमलीमध्ये घेऊन जाणार आता. हे कोणचा धंदा आहे? म्हणजे हे असं झालं मित्रांनो का लगन जमीत आणि तुम्ही 8-9 बैठका करा आणि तुमच्या दोघा जण सोयरीक जमायसाठी ज्या अडचणी येतं, त्या अडचणी 9-9 बैठका होऊन तुमच्या सुटत नाहीत, तरी म्हणायचं तुम्ही जाऊन द्या, आता काय करा लगन लावून टाका आणि लगन झाल्यावर मग बघू आपण अडचणी कशा सोडवायच्या. अबे ह्यो काय धंदा आहे? तशीच गंमत आहे मित्रांनो, अडचणीत झालेल्या सोयरीकी कुठं टिकत असतात का? आणि तशीच ही पगारवाढीची आणि ॲनोमलीची गंमत आहे. आता तुम्ही ठरवा मित्रांनो. आपल्या लाईफ स्टाफला इतकं पद्धतशीर समजून सांगितलं जातं, अबे 1000 रुपये वाढून दिले, अबे विद्युत सहायकाला 5000 दिलेत म्हणे, अबे मागच्या विद्युत सहायकाचा फरक नाही मिळाला, तुमच्या फरकाची चिंता नाही, ते 5000 रुपये तुम्ही आता पगारवाढ झाल्यानंतर तुमच्या वाट्याला पगारवाढ म्हणतं ते, तुम्ही विद्युत सहायक टेक्निशियन झाल्यानंतर तुमचे ना आमचे फायदे तर सारखेच राहिले ना. आता गेली म्हैस पाण्यात, तुम्ही टेक्निशियन झाल्या तुम्ही गेले क्लास 4मध्येच, आणि तुमच्यासोबत लागलेल्या उपकेंद्र सहाय्यक तुमच्यासोबतच ITI झालेला गेला क्लास 4मध्ये. आणि काही हुशार कावळे प्रशासनाचे पित्तू लोक काय सांगतात, यंत्रचालक हे पेपर देऊन आलेले आणि लाईन स्टाफ हे मार्कवर भरती झालेले. अबे सँक्शन पोस्ट काय आहे? सँक्शन पोस्ट 20 तंत्री तारतंत्री ह्या पोस्ट क्लास 3साठी सँक्शन आहेत. जर मी चुकीचं असेल तर मला तसं ते कागदपत्री समजून सांगा ना. तुम्ही लाईन स्टाफची दिशाभूल करता आणि लाईन स्टाफ बी भुलतोय. आपलं इथंच तर खरं मित्रांनो, कागद आपल्याला माहीत नाही, फक्त आपल्याला कागद कोणचा माहिती आहे? वसुलीची यादी, एवढंच माहिती सध्याला. आपले लोक अभ्यासच करायला तयार नाही आणि आपल्या माणसाने सांगितलेलं पटतच नाही, कायम दुसऱ्याच्या वंजुळीने पाणी प्यायचं. आणि आपल्यातले तर काही असे, ते अमरावतीला एक कोणतरी आता पोऱ्या होता, ते शेजारच्याला, मी कायम म्हणत असतो, शेजारच्याला बाप म्हणणारे अवलाद, तो लाईन स्टाफ आहे, 9 वर्षापासून लाईन स्टाफ आहे, त्याची ऑर्डर दुसऱ्या सेक्शनला आहे. पण साहेबाची चमकोगिरी करायला, साहेबाच्या आशीर्वाद सब डिव्हिजनला बसला, सब डिव्हिजन मध्ये बसून सेक्शन ऑफिसच्या एका आपल्या ग्रुपच्या एका व्हॉट्सअप ग्रुपला लायकी काढून टाकली. लाईन स्टाफ लायकीपेक्षा लई पगार आहे म्हणून लाईन स्टाफला. ह्यो लाईन स्टाफ पाळलेला, आपण म्हणतो ना एखादं कबूतर दुसऱ्या कबुतराला बोलीत जाळ्यात गुंतून देतं ते मुठभर धान्य खातं, तसं कबूतर. काल त्याला क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खडसावून सांगितलं, त्याची ऑर्डर बाहेर काढायला सांगितली, साहेब लोकांना धारेवर घेतलं. मित्रांनो, हे असे पाळीव तुम्ही पाखरं वळखा, हे धोकादायक आहेत. तुम्हाला मित्रांनो भुसा भरलेल्या वासराची एक गोष्ट सांगतो, व्हिडिओ मी आता थांबवणार आहे. भुसा भरलेल्या वासराची गोष्ट अशी आहे, एक गाय आपल्या वासराला जन्म देते आणि ते वासरू तिथंच मरतं. परंतु आता त्या गाईचा स्वतःला मालक समजणारा माणूस काय करतो, गाईने आता दूध बंद करायला नको, ही गाईचं दूध आपल्याला पाहिजे, आता हे वासरू तर मेलंय. मग तो मालक काय करतो, त्या वासराला चिरफाड करून त्याच्यामध्ये भुसा भरतो आणि त्या गाईसमोर उभा करून ठेवतो. ती गाय त्याला चाटतीन, मागं पाना देते. आता मित्रांनो, ती गाय म्हणजे कोण? बाकीचे लाईन स्टाफ. आणि ते वासरू म्हणजे कोण?
यांनी नेमून दिलेले पदाधिकारी, जे बिलकुल यांची भाषा बोलणार. लाईन स्टाफचा तोटा होत असला तरी ते बोलणार नाही, का त्यांच्यात भुसाच भरलेला आहे, ते बोलणार कुठून. ही गोष्ट मित्रांनो समजून घ्या. हा व्हिडिओ प्रत्येकाला टाका, शिव्या देऊ द्या, विरोध करू द्या, समर्थन करू द्या, पण पूर्ण व्हिडिओ एकदा प्रत्येकाला ऐकायलाच लावा. ही माझी विनंती आहे, ही पहिली आणि शेवटची विनंती. याच्यानंतर मी आपल्या कुणालाही विनंती करीत नसतोय. मी माझ्या पद्धतीने मग मी लढत असतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांतिकारी जय तंत्रज्ञ. मी प्रशांत लबडे पाटील, क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना संस्थापक तथा अध्यक्ष, आपल्या साथीची वाट पाहतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.